ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. भारती शिंदे म्हणून आहेत कराडमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलाय. तर ताई म्हणत होत्या, गेली 12-13 वर्ष झाली मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि म्हणजे आईंच्या मार्गात आल्यानंतर 2-2.5 वर्षातच माझं लग्न ठरलं म्हणतात. बरेच वर्ष आधी लग्न ठरत नव्हतं माझं. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं होतं म्हटलं तरीसुद्धा 2 वर्ष तरी म्हणजे प्रयत्न करत होते आणि त्याच्यानंतर मी आईंच्या मार्गात आले म्हटलं. आईंच्या मार्गात आल्यानंतर 2-2.5 वर्षातच माझं लग्न ठरलं. तर मला खूप भारी वाटायला लागलं म्हटलं, की आईंचा मार्ग मी धरला आहे. 2-2.5 वर्ष सेवा झालेली आहे आणि मला म्हणजे स्थळ चांगलं मिळालेलं आहे. का तर एवढे वर्ष ठरत नव्हतं आणि चांगलं सगळ्या दृष्टीने सगळं चांगलं मिळालेलं होतं म्हटलं. लग्न झालं आमचं आणि लग्न झाल्यानंतर म्हटलं 14-15 दिवस झाले असतील म्हटलं लग्न झाल्यावर आणि 15 ते 16व्या दिवशीच म्हटल्या माझ्या सासूबाई वारल्या. सासूबाई वारल्यानंतर असं झालं की म्हणजे जे नातेवाईक वगैरे होते किंवा ते माझ्या नंदा वगैरे ज्या होत्या, त्यांनी माझ्या नवऱ्याला भरवायला सुरुवात केली, की तिचा पायगुण चांगला नाही आहे आणि आईवर त्यांचा आधीपासून खूप जीव होता. तर त्यामुळं त्यांना ते थोडं हर्ट पण झालं. पण त्यांनी ते दुर्लक्ष केलं लोकांच्या बोलण्याकडं आणि माझ्या कानापर्यंत पण त्या गोष्टी यायला लागल्या. माझ्या तोंडावर पण काही-काही जण बोलले की "पायगुण कसला आहे गं बाई तुझा?" असं डायरेक्ट बोलणारी लोकंसुद्धा असतात म्हणतात आणि तर मला ते फार वाईट वाटायला लागलं. माझ्या मिस्टरांना पण मी समजवलं, "तुम्हाला तसं वाटतंय का? आणि मला तसं वाटत तुम्हाला तसं वाटत असेल तर मला सांगा आणि मी खरं काय करू शकत नाही. पण मी आईंकडे प्रार्थना नक्कीच करीन, की आपल्या संसाराला आता परत असं कधी हे होऊ नये वगैरे. तर मी आईंच्या मार्गात आहे हे आधीच माझ्या आई-वडिलांनी वगैरे सांगितलेलं होतं म्हणल्या आणि सासूबाई वगैरे चांगल्याच होत्या म्हणलं. त्यांना काही झालेलं म्हणजे आजारी पडल्यात वगैरे असं काहीच नव्हतं म्हणल्या. त्या अचानक गेल्या. दीड 2 महिने झाले म्हणल्या. 1.5-2 महिनेच झाले तोपर्यंत सासऱ्यांना पण अटॅक आला म्हणल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं परत खापर माझ्यावर फोडलं गेलं आणि कदाचित काय होतं माहीत नाही. कदाचित माझ्यामुळं पण त्या घराला काही झालं असेल काय, काही माहीत नाही म्हटलं. पण हे सगळं होत असताना माझ्या संसारावर बऱ्याच जणांनी हे केलं म्हटलं, की हा संसार मोडला पाहिजे. आणि त्यात मोठा भाग जो होता तो नंदांचा होता म्हणल्या. त्यांनी असं भरवायला सुरुवात केली, की माझ्या मिस्टरांच्या मनात पण माझ्याबद्दल तसं यायला लागलं आणि घरात क्लेश व्हायला सुरुवात झाली. वडिलांना अटॅक वगैरे आल्यानंतर वगैरे त्या सारखं येणं-जाणं करायला लागल्या. मग घरात भांडणं लागायला लागली आणि मग माझ्या मिस्टरांना त्यांनी म्हणजे अगदी डायव्होर्सपर्यंत आणलं. मग मला माहेरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. का तर मला घरात राहायलाच नको असं करायला लागले ते आणि म्हणजे डायरेक्ट तोंडावर पण माझा नवरा बोलायला लागला, की "आम्हाला नको आहेस तू इथं." आणि मग मला पर्याय नव्हता म्हणल्या. एक दिवशी घरातून असंच खूप भांडण झाल्यावर इथून चालती हो वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी आले म्हणल्या माहेरी. माहेरी आल्यानंतर माझ्या 2 बहिणी आहेत म्हणल्या. म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या, मी सगळ्यात लहान होते म्हणल्या. आणि त्यातल्या एका बहिणीचे पण असेच घरी प्रॉब्लेम असल्यामुळं ती पण त्याच वेळेला बरोबर माहेरी आलेली होती आणि मी पण त्याच वेळेला माहेरी आणि मग त्यात तुम्हाला सांगू म्हटले, वडील माझे फार स्ट्रिक्ट होते आधीपासून आणि त्यांनी तो राग आईवर काढायला सुरुवात केली. ती गोष्ट फार मनाला लागून राहायला लागली, की आपल्यामुळं म्हणजे आईला त्रास, म्हणजे आम्हाला काही बोलायचे नाहीत, पण आमचा राग ते आईवर काढायचे म्हणले. दोघी बहिणींचा. मग दुसऱ्या दिवशी हे सगळे प्रकार बघून माझी बहीण बॅग भरली आणि तिच्या सासरी निघून गेली. का तर तिची जी भांडणं होती ती म्हणजे थोडीफार असं हे नव्हती, की म्हणजे तू नकोच आहेस आम्हाला, असं काही नव्हतं. पण थोडीफार घरच्या कटकटीमुळं ती आलेली होती म्हणला. राहता होता माझा प्रश्न, पण मला गेलं तरी पण ती लोकं ठेवून घेतीलच असं नाहीये. मग त्यामुळं मला असं वाटायला लागलं, की जॉब करून माहेरातच राहावं.
मी म्हटलं वडिलांना, आईला ही गोष्ट बोलून दाखवली, तर आई बोलली, "तसलं काही करू नकोस आणि जेवढं तू इथं राहणार आहेस, तेवढं बाबा बघतेस, तेवढं जास्त तुला पण प्रॉब्लेम होणार आहे आणि मला पण प्रॉब्लेम होणार आहे. तर त्यामुळं तू काय कर, अ, बघ थोडे दिवस त्यांना समजवायचा प्रयत्न कर, गोड बोलूनच नाती टिकतात" वगैरे आईनं भरपूर समजवलं. परत मी सासरी गेले म्हणलं. सासरी गेले त्या दिवशी घराला कुलपं होती म्हणला. तर मला काहीच कल्पना नव्हती आणि माझं सासर आणि माहेर खूप लांब होतं म्हणला. म्हणजे 2-2.5 तासांचा प्रवास करून मी सासरी गेलेले होते आणि घरांना कुलपं होती. मग मी माझ्या मिस्टरांना फोन लावले. त्यावेळेला म्हटले माझ्याकडे मोबाईल पण नव्हता. मी शेजारच्या नंबरवरून त्यांच्या ऑफिसमध्ये जे फोन असतात तिथं फोन लावले वगैरे म्हणल्या. माझ्याकडे मोबाईल वगैरे नव्हता त्यावेळेला. आणि तर त्यांनी फोन रिसीव्ह केला म्हणला, ऑफिसमध्ये रिसीव्ह केला. पण माझा आवाज ऐकल्यानंतर त्यांनी फोन ठेवून दिला आणि मग मी शेजाऱ्यांच्यात किती वेळ थांबणार? मी तरी 3-4 वेळा लावला. तर 2 वेळा उचलला गेला आणि मी बोलते म्हटल्यावर फोन ठेवला गेला. बरं मग आता शेजाऱ्यांना म्हटलं, "तुम्ही तर बोला थोडंसं." परत त्यांनी फोनच उचलला नाही म्हणला. मग मी तिथंच घराच्या बाहेर थांबले म्हणल्या, बसले तिथंच म्हणल्या, एक अर्धा पाऊण तास. परत त्या शेजाऱ्यांकडे गेले. परत त्यांना म्हटलं, "आणखी एकदा फोन लावून बघता का? म्हणजे आता एवढा वेळ झालाय, तुम्ही तुम्ही बोला." आणि ते आले घरी. तर घराला कुलपं आहेत. तर म्हणजे सासरे तर घरी असायला पाहिजेत ना, असं त्यांना वाटत होतं. मग कुठं गेलेत सगळे? काहीच हे नव्हतं. तर ज्यावेळेला शेजाऱ्यांनी फोन केला म्हणल्या माझ्या सांगण्यावरून. शेजाऱ्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी तिकडून सांगितलं, "तिला सांगा जशी आलीस तशी तू निघून जा. इथं थांबायची गरज नाहीये आणि तू जशी आलीस तशी इथून निघून जा," असं तिला सांगा. असं बोलल्यानंतर म्हटल्या त्या त्या काकूंनी मला तसं सांगितल्यावर मी खूप रडले म्हटल्या. मग ते बोलले की "असा नाही आहे गं तो, पण आता काय करणार आहे बघ, परिस्थिती पण अशीच आलेली आहे की त्यांना पण तसं वाटणं साहजिक आहे. आता काय करणार? अ, आणि जा म्हणतोय तर मग जा घरी, आता काय करशील तू?" असं त्यांनी बोलले. तर त्यांना पण काहीतरी मनात त्यांच्यासुद्धा येत होतं की ही आपल्या घरी आली बाबा, आणि ही अशी आहे की हिच्या पायगुणानं सासरचं हे असं झालं. ते ज्यांच्यात मी गेले होते त्यांच्यासुद्धा मनात त्यांनी मला पाणीसुद्धा दिलं नाही. त्या पण कचवचत होत्या. त्या कारणाने कचवचत होत्या का, का दुसऱ्या माहीत नाही म्हणतात त्या, पण त्यांनी तसं केलं. तर मला इतकी तहान वगैरे लागली होती. मग मीच त्यांना पाणी देता का म्हटलं. तर मग त्यांनी नुसतं पाणी दिलं. परत मी थोड्या वेळानं आणि परत तिथं जाऊन बसले. कोणी येतंय का बघावं म्हणलं. कोण घरी आलं तर थोडं कन्विन्स करता येईल त्यांना ते म्हणून मी बसले म्हणलं. जवळ-जवळ तास, दीड तास बसले. कुणी आलं नाही म्हणलं आणि मग मी परत माहेरी निघून आले म्हणलं तिथून. माहेरी आल्यानंतर परत आईचा, वडिलांचा चेहरा अगदी बघण्यालायक झालेला होता म्हणलं आणि येताना मी पूर्ण नामस्मरण करत आलेले होते. बरं लग्न झाल्यानंतर सुद्धा माझं काही उपासना थांबलेली होती असं नाही आहे. पण उपासनेत थोडासा बदल झालेला होता म्हणलं आणि काय 15-20 दिवसाचाच तो गॅप होता. असा काही खूप मोठा गॅप पडलेला नव्हता. उपासनेत बदल झालेला होता. पूर्ण बंद झालेली नव्हती. थोडासा बदल झालेला होता म्हणल्या उपासनेमध्ये आणि मग मी घरी आले आणि त्यांचा चेहरा बघण्यालायक झाला. मग मला असं वाटायला लागलं, "आई आता मी काय करू आणि मी कुठं जाऊ?" त्या दिवशी म्हणजे जशी मी लग्नाच्या आधी उपासना करत होते, त्या पद्धतीनं मी पहिल्यांदा उपासना केली म्हणतात. लग्नाच्या आधी माझा फक्त एवढाच नेम होता सायन्स स्मरण आणि दुसरं काहीही मी करत नव्हते. एक सायन्स स्मरण तेवढंच करत होते आणि लग्नानंतर ते मला तेवढं नवीन घर आहे तर तेवढं जमेल का नाही असे हे करत मी फक्त बालोपासना करायला लागलेले होते. तर म्हटल्या मला असं वाटायला लागलं, की सायन्स स्मरण करताना आपल्याकडनं हे सुद्धा झालं पाहिजे, नामस्मरण पण झालं पाहिजे. हे असं कुणी मला सांगितलं नाही, पण माझं मला वाटायला लागलं म्हटल्या आणि मग मी सारखं नामस्मरण करायला लागले म्हटल्या, की मला माझे मिस्टर न्यायला वगैरे येऊ देत म्हणून. तर इतकं नामस्मरण म्हणजे स्वयंपाक करताना नामस्मरण करायला लागले. काही आई काय काम करायला सांगितलेली असेल, तर ते करताना नामस्मरण करायला लागले. रोज माझ्यामुळं
त्यामुळं घरात भांडणं व्हायची म्हणल्या. बाबा आले की चिडचिड करायचे, भांडायचे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आईवर खूप परिणाम व्हायचा म्हणल्या. आई सारखी म्हणायची, "बाई तुझं एक तेवढं चांगलं असतं तर मला काही टेन्शन नसतं आणि ह्या माणसांच्या डोक्यात पण काय खूळ बसले." असं आई बोलायची म्हणल्या. असे महिना, 2 महिने, 3 महिने गेले म्हणल्या आणि त्यांनी ते ह्याचे पेपर पाठवून दिले, डायव्होर्सचे पेपर पाठवून दिले म्हणल्या. त्याच्यानंतर बाबा त्यांच्या घरी गेले, त्यांना समजवलं बाबांनी पण. तर बाबांचा पण तिथं अपमान केला गेला आणि तुमच्या घरात आहे ना ती व्यवस्थित, तुमच्या घराला काही होत नाही ना, मग तिला तिथंच ठेवून घ्या. इकडं आमच्या घरात ती आली की आम्हाला त्रास होतोय, तर आम्हाला ती नको आहे. असं माझे मिस्टर स्वतः बोलले, दुसरं कुणी बोलले नाही म्हणले, स्वतः मिस्टरच असे बोलले. आणि मग मात्र म्हणले माझे बाबा पण म्हणायला लागले, जाऊ दे त्यांना जर तर एवढी जर त्यांना हे असेल आपल्या मुलीबद्दल आणि तर माझी पोरगी नकोच तिथं आणि मरू देत जाऊन तिकडं, असं बोलले बाबा म्हणलं. आणि मग मला बोलले, तुझं आपण दुसरं लग्न लावू. मला त्या दिवशी इतकं वाईट वाटलं म्हणल्या, की आई माझं एकतर लग्न ठरत नव्हतं आणि तुम्ही लग्न ठरवलं, लग्न माझं झालं आणि तू म्हणजे माझा वर्षभरसुद्धा संसार टिकला नाही. खूप रडले म्हणल्या मी, खूप रडले आणि त्या दिवशी नामस्मरण भजन झाल्यानंतर नामस्मरण केलं थोडंसं, पण मन लागत नव्हतं म्हणून मी उठले म्हणल्या. आणि मी उठून दरवाजात जाऊन उभी राहिले. तोपर्यंत एक बाई आलेली होती म्हणल्या आमच्या दारामध्ये आणि कपडे मागत होती म्हणल्या. म्हणजे मुलगी माझी डिलिव्हरी झाल्या आणि कपडे नाही आहेत, असं म्हणून तिनं कपडे मागत होती म्हणल्या. तर कपडे मागत होती. आईनं काय केलं, की अशी जुनी वगैरे असं हे असतात ना, तर त्याच्यातले कॉटनचे कपडे असे तिला काढून दिले आणि म्हटली, "कुठं मुलगी डिलिव्हरी झाली आहे तुमची?" तर म्हणली, "आम्ही इथलं नाही आहे हो आणि खानापूर तिकडनं आलेलो आहे आम्ही आणि मुलीचे म्हणजे सासरच्यांनी बघा काही लक्ष दिलं नाही, काय नाही. मुलीला घेऊन आलो आम्ही आणि इथं डिलिव्हरी झाल्या, साधे कापडसुद्धा देईना झालेत बघा मुलीला." तर मग मला असं वाटलं, की इतकं जर त्रास असेल, बरं झालं म्हटलं, की मला मूलबाळ तर नाही झालं. मूलबाळ झाल्यावर असं जर काहीतरी झालं असतं आणि किंवा ह्या नाही दुसऱ्या कारणासाठी हे झालं असतं, तर किती मला त्रास झाला असता. अशी गोष्ट माझ्या मनात आली. मी आता निदान एकटी तर आहे. मी स्वतःला सावरू शकते, असं माझ्या मनात आलं म्हणल्या. आणि मी येऊन परत नामस्मरणाला बसले. आणि नामस्मरणाला बसले. त्या दिवशी खूप रडू पण आलं. घळाघळ पाणी वाहायला लागलं डोळ्यातून. पण म्हटलं, "आई, निदान ही तरी गोष्ट आहे की एखादं मूलबाळ झाल्यावर मला सोडण्याचा निर्णय नाही घेतला ह्या माणसानं. पण झालं हे बरं झालं, असू दे." असं म्हणून मी मनाला समजावून नामस्मरणात, का तर ती बाई तेवढ्यासाठीच आली असेल असं मला वाटलं, की निदान तुझी कंडिशन बरी आहे, हे दाखवण्यासाठी त्या बाईला आईंनी पाठवलं असेल असं वाटलं म्हणल्या. आणि मी परत नामस्मरणाला बसले. तुम्हाला सांगू म्हणल्या, मी ह्याच्या व्यतिरिक्त रोज अर्धा तास नामस्मरण करायला लागलेले होते. म्हणजे 1.5 तासाची उपासना भजनाची करून रोज अर्धा तास नामस्मरण मी करायला लागले होते. विथ म्हणल्या मी जे पण काही स्वयंपाक करेन, काही हे करेन, ते करतानासुद्धा नामस्मरण करायची कामं करताना. नंतर मग मी जॉब बघितला म्हणल्या आणि तिथं माझ्या माहेरातच जॉब बघितला. जॉब बघितला आणि वाटलं की चला आता काहीतरी आपण मिळवलं पाहिजे, हे झालं पाहिजे आणि जॉब बघितला. खूप काही चांगला नव्हता आणि खूपसे पैसे पण मिळत नव्हते, पण असू दे म्हटलं. भजनाच्या वेळेपर्यंत घरी येत होते मी, 5 वाजेपर्यंत घरी येत होते. 9 ते 5 असा जॉब असायचा म्हणला. आणि त्याच्यानंतर म्हणला सगळं झालं आमचं, डायव्होर्स वगैरे सगळंच झालं. आणि त्याच्यानंतर म्हणल्या जवळ-जवळ 3.5 वर्षाची सेवा आईंनी करून घेतली म्हणल्या. त्या काळामध्ये बाबांनी जवळ-जवळ 2-3 स्थळं आणली. पण एकही स्थळ म्हणजे एका स्थळाला पसंत पण पडलेलं होतं. पण बाहेरून त्यांना काहीतरी समजलं म्हणल्या आणि ते पण त्यांनी पण नंतर नकार हे केला. आणि त्याच्यानंतर म्हणल्या
एकदा मी ऑफिसवरनं घरी यायला लागले होते. रिक्षामध्ये बसलेले होते म्हटलं आणि येताना एक माणूस म्हणजे रिक्षामध्ये बसलेला होता म्हटलं. म्हणजे म्हणजे अनमॅरिडच होता तो, बसलेला होता म्हटलं. माझ्या गळ्यात आधीपासून आत्तापर्यंत म्हणजे जसं मी आधीपासून करते, त्यावेळेपासून आईंचं लॉकेट माझ्या गळ्यात कायम असायचं म्हटलं. तर माझ्या गळ्यात आईंचं लॉकेट होतं म्हटलं. आणि तो माझ्या म्हणजे मध्ये एक लेडीज बसलेली होती. माझ्यामध्ये एक लेडीज बसलेली होती आणि त्याच्या पलीकडे तो बसलेला होता म्हणला. आणि त्यानं 1-2 वेळा माझ्याकडं बघितलं आणि त्यानं गळ्यात त्यानं बघितलं की आईंचं लॉकेट वगैरे आहे. आणि ज्यावेळेला पैसे द्यायचा प्रश्न आला, त्यावेळेला सुट्टे पैशांसाठी प्रॉब्लेम आला. तर त्यांना माझं त्या 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 मुलानं माझे पैसे दिले म्हणल्या त्या. तर मी म्हटलं, "आता सुट्टे कुठून करून द्यायचे?" तर तो म्हटला, "मी जाणार आहे पुढं, असू दे आणि असू दे ते पैसे हे होऊ दे." पण मला ते कसं तरी वाटायला लागलं. पण त्यानं ते पैसे माझे दिले. मी तशीच उतरले न पैसे देता. घरी आले म्हणला आणि बाबा आमचे बोलले म्हणला, अगदी आपण म्हणतोय एखादी मूव्ही बघताना त्या म्हणतात किंवा एखादा पिक्चर वगैरे बघताना की असं म्हणतोय, "हां, हीच कशी भेटली, तोच कसा भेटला" वगैरे हे प्रकार होतात म्हणतात. आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात, हे चमत्कार होतात, असे चमत्कार होतात, ज्यावेळेला आपण खरंच खऱ्या मनानं एखादं नातं जोडलेलं असेल किंवा खऱ्या मनानं आपण उपासना करत असेल, त्या नात्यातनं आपल्याला तरीसुद्धा त्रास झाला, तरी आपण कुणाला दोष न देता आपण त्यातून बाहेर पडलो. कुणालाही त्रास नाही दिला आपल्यामुळं आणि आपण त्यातनं बाहेर पडलो. तर म्हणतात ते पुढच्या व्यक्तीला कधी ना कधी पश्चाताप होतोय ती गोष्ट वेगळी म्हणला. त्या पुढच्या व्यक्तीला. पण आपल्यासाठी आपले गुरु नक्कीच काहीतरी नवीन चांगलं काहीतरी शोधून काढतात म्हणतात आणि ते एक मिरॅकलच असते म्हणला. ते आपण म्हणतोय ना की चमत्कार, तो चमत्कारच असतोय की अशा पद्धतीनं गुरु चमत्कार घडवून आणतात म्हणतात. ताई म्हणत होत्या, अशा पद्धतीनं गुरु चमत्कार घडवून आणतात की अरे हे तर अगदी एखाद्या काल्पनिक कथेसारखं झालं आणि तसंच माझ्या बाबतीत झालं म्हणला. फक्त त्या व्यक्तीला भेटून मला 8 ते 10 दिवस झालेले होते आणि बाबांनी एक स्थळ काढलं म्हणलं. बाबांनी स्थळ काढलं आणि ते स्थळ ज्यावेळेला आलं म्हणजे घरी ते लोकं ज्यावेळेला आली आणि मी बघितलं तर समोर तीच व्यक्ती होती, जिनं माझे रिक्षामध्ये पैसे दिलेले होते. आणि मला एवढं आश्चर्य वाटलं आणि मी बघितल्यावर ते पण माझ्याकडे बघून हसायला लागले. मला पण हे वाटलं. तर माझे बाबा बोलले की "ओळखताय काय तुम्ही एकमेकांना?" तर मग त्यांनी सांगितलं, "नाही, रिक्षामध्ये परवा आमची भेट झाली." आणि मी तरी बघतच होतो की ह्यांच्या गळ्यामध्ये आईंचं लॉकेट दिसत होतं. तर मी बघत होतो की ह्या आईंच्या मार्गातल्या आहेत काय? आणि मग मला असं वाटलं की म्हणजे आईंबद्दल हे बोलतायत म्हणजे हे पण आईंच्या मार्गातले आहेत का? तर म्हणजे अगदी आपण म्हणतोय ना, बघायला आलेत आपल्याला, असं काही माझं हेच नव्हतं. त्यांचा भाऊ होता सोबत, त्यांची आई होती, ते होते, तिघंजण आलेले होते म्हटलं. आणि मी अचानक विचारलं म्हटलं त्यांना, "तुम्ही पण आईंच्या मार्गातले आहात आहे का?" तर ते बोलले, "आमच्या लहानपणापासून आम्ही आईंच्या मार्गात आहे." आणि मग मला इतका आनंद झाला म्हणला, की आईंच्या मार्गातली व्यक्ती आहे. तर मला खूप भारी वाटलं म्हणलं आणि ते त्यांनी पसंत केलं. त्यांनी पसंत केलं, पण तरीसुद्धा माझ्या मनात कुठेतरी एक हे होती, मनात कुठेतरी असं हे झालेलं होतं, की बाबा ह्या व्यक्तीला आपण खरं-खरं बोललं पाहिजे. तर मी बाबांना वगैरे सांगितलं म्हटलं, की मी त्यांना म्हणजे भेटू का एकदा वगैरे. तर तसं ठरलं आणि मग आम्ही एका ठिकाणी भेटलो. त्यावेळेला मी बोलले. बाबांनी तर सांगितलेलंच होतं म्हणल्या, पण मी सांगणं वेगळं आणि बाबांनी का संसार मोडलाय त्याचं चुकीचं कारण किंवा खोटं कारण सांगितलं तर काय करायचं? मग हा माझ्या मनात प्रश्न होता आणि हा व्यक्ती आईंच्या मार्गातला आहे. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर झाल्या पाहिजेत. म्हणून मग मी भेटल्यावर मी बोलले, "माझं पहिलं लग्न का मोडलं वगैरे तुम्हाला काही माहिती आहे का? सांगितलंय का माझ्या बाबांनी
आईला वगैरे तुमच्या. तर हां, सांगितलेलं होतं, की असं-असं म्हणजे सासरे वगैरे अटॅक आला, सासूबाई गेल्या, त्याच्यामुळं त्यांच्या मनात गैरसमज झाला वगैरे. मग मला हायसं वाटलं, की बाबांनी खरं-खरं सांगितलेलं आहे. आणि मग मी म्हटलं, "तरी पण तुम्ही म्हणजे पसंत केलं." "नाही, हे बघ तू आईंच्या मार्गातली आहेस, मी आईंच्या मार्गातला आहे, माझी आई आईंच्या मार्गातील आहे, भाऊ आईंच्या मार्गातला आहे. आम्हाला कधीही असं वाटणार नाही, की एखादी आईंच्या मार्गातली व्यक्ती मला त्यांचं काही माहीत नाही, पण माझ्यासाठी अनलकी असेल किंवा माझ्या घरासाठी अनलकी असेल असं होणार नाही. नाहीतर आईनी तुला आणि मला भेटवलंच नसतं." असं ज्यावेळेला ते बोलले त्यावेळेला माझ्या मनातल्या शंका पूर्ण निघल्या म्हणल्या. आणि खरंच तुम्हाला असं काही वाटणार नाही ना? तरीसुद्धा म्हणल्या माझ्या मनात एक शंका होती म्हणून आम्ही साखरपुडा केला. पण त्याच्यानंतर मी म्हटलं मला एक 5-6 महिन्याचा कालावधी पाहिजे. की मला असं नको वाटायला नको कुणाला, की बाबा हिच्याबरोबर रिलेशनमध्ये आलो किंवा लग्न केलं आणि असं काहीतरी घडलं, असं नको. तर 5-6 महिने जाऊ देत साखरपुडा झाल्यानंतर सुद्धा. मग साखरपुडा झाल्यावर म्हणल्या म्हणजे 5-6 महिन्याचा कालावधी घेतला म्हणल्या. त्या काळात इतकी उपासना प्रचंड केली म्हणल्या मी. प्रचंड उपासना केली म्हणल्या आणि मी नाही केली. ती आईंनी ती आईंनी करवून आणली म्हणल्या ती उपासना. पूर्ण म्हणल्या पूर्ण अगदी मी इतकं लक्ष त्या उपासनेवर असायचं म्हणल्या. मला आठवतच नाही म्हणल्या त्या काळात म्हणजे आतासुद्धा घडते म्हणल्या. पण कसं असतंय सगळी सुखं मिळाली ना म्हणल्या, की थोडंसं हे होतंय. पण नाही म्हणल्या मी ज्या वेळेला जागरूक होते ना, तर एका न एका भजनाच्या अर्थाकडं माझं पूर्ण लक्ष असायचं म्हणल्या. आणि नामस्मरण इतक्या मनापासून घडायचं, की मला कुणी मध्ये बोललं किंवा काय केलं, तरी मी त्याला प्रत्युत्तर करायची नाही, काही नाही, अजिबात कुठं लक्ष द्यायची नाही. पूर्ण माझं लक्ष उपासनेकडे असायचं. खूप चांगली उपासना त्या काळात माझ्याकडून घडली. आईने करवून घेतली म्हणल्या 6 महिने आणि 6 महिन्यात मी सारखी त्यांच्या घरी जायची म्हणल्या, सारखी घरी जायची. अधेमध्ये सुट्टी दिवशी त्याच्यानंतर अधेमध्ये कुठलंही काही असलं तर ते इकडं चल, तिकडं चल, जाऊन येऊ, असं करून कुठेतरी फिरायला न्यायचे. त्यांच्या घरी जायचो आम्ही. तिथं तिथं मी स्वयंपाक करायची. लग्नाच्या आधीच साखरपुडा झालेला होता तेव्हा. मी तिथं स्वयंपाक करायची. आम्ही सगळे मिळून जेवायचो वगैरे. तर ह्या गोष्टी मला खूप भारी वाटल्या म्हणल्या. आणि असं काहीच घडेल काय, असं ही एक जी भीती होती, तसं काहीच घडलं नाही म्हणल्या. आणि आमचं लग्न व्हायला अजून एक म्हणल्या महिनाभर बाकी होतं म्हणल्या. आणि आम्ही असंच फिरायला म्हणून बाहेर गेलेलो होतो. सासूबाई पण होत्या म्हणल्या माझ्या आणि माझ्या मिस्टरांनी आम्ही लग्नाआधीच खरं फिरायला आम्ही तिघंजण गेलेलो होतो म्हणल्या. आणि म्हणजे आमच्या गावापासून आम्ही जिथं फिरायला गेलेलो होतो ते म्हटल्या जवळजवळ 3.5-4 तासाचं अंतर होतं म्हणल्या. आणि ते तिकडं आम्ही फिरायला गेलेलो होतो. जिथं आम्ही फिरायला गेलेलो होतो तिथं माझे मिस्टर मला दिसले म्हणला. माझा पहिला नवरा तिथं दिसला. त्यांनी ज्यावेळेला मला बघितलं म्हणला काय माहिती म्हणला, की काय काय वाटलं असेल किंवा काय 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 मी म्हणजे पूर्ण असं इग्नोर केल्यासारखं त्यांना पण जाणवू दिलं नाही, की हा माझा पहिला नवरा आहे. आणि मी इग्नोर केल्यासारखं केलं वगैरे. आणि आम्ही पुढं थोडंसं आलो आणि पुढं आल्यानंतर ते अचानक पुढं आले आणि बोलले की "काय चाललंय, बरी आहेस का?" आणि मग मला एवढा शॉक बसल्यासारखं झालं, की हा व्यक्ती का मला विचारतोय परत. आणि मग माझ्या मिस्टरांना वगैरे मी सांगितलं, हां, आमचं लग्न ठरलं वगैरे त्यांना सांगितलं म्हटलं. आणि माझ्या मिस्टरांना पण सांगितलं, की हे आधीचे मिस्टर आहेत वगैरे. आणि ह्या गोष्टी मला फार विचित्र, की बाबा आपल्या पहिल्या नवऱ्याबरोबर आपल्या नवऱ्याची ओळख करून द्यायला लागते. ही कल्पनाच मला करवत नव्हती. आणि एखादी व्यक्ती परत बोललीसुद्धा नसती की बाबा आपण स्वतःहून तोडलेलं नातं आहे, हे का आपण जोडायला जायचं. बघून एखाद्यानं दुर्लक्ष केलं असतं, पण ती व्यक्ती स्वतःहून माझ्याबरोबर बोलली. ह्या गोष्टीचं मला आश्चर्य वाटलं.
आणि त्याच्यानंतर आम्ही आलो फिरून वगैरे, घरी आले. आईला मी सांगितलं वगैरे, तर आई मला बोलली, "आता कशाला बोलायला त्याला पाहिजे होतं गं, दारात गेलं तर त्यानं फोनवर बोलला नाही किंवा दारात घरात घ्यायला नकार दिला आणि आता रस्त्यावर कशाला बोलत होता?" असं आई बोलली म्हणला. आणि आम्ही संध्याकाळी सगळेजण जेवायला वगैरे बसलो. अ, जवळ-जवळ म्हटलं त्या दिवशी खूप वेळ झाला होता. मलाच यायला वेळ झाला होता. आई-बाबा वाट बघत बसलेले होते म्हटलं माझी. त्यामुळं ना जेवायला आम्हाला 11:45 रात्रीचे वाजलेले होते म्हटलं. 11:45 आणि आम्ही जेवायला बसलोय 11:45 वाजता आणि त्यावेळेला अचानक घरामध्ये फोन आला म्हणला आणि फोन आला. तर त्यावेळेला फोन आल्यानंतर अ, बाबांनी घेतल्यावर त्यावेळेला मोबाईल बाबांकडं होता म्हणला. बाबांनी घेतल्यावर फोन तिकडून माझ्या पहिल्या नवऱ्यानं बोलायला सुरुवात केली, की मला माफ करा वगैरे. आणि म्हणजे सगळ्या गोष्टी संपल्यानंतर ह्या गोष्टीची का आठवण झाली. बाबा बोलले माझे, अ, स माफ करा, हे करा. आम्ही तर कधीच माफ केले. माफ केलं नसतं तर आम्ही म्हणजे भांडलो असतो, हे केलं असतो. आम्ही माफ केले. जे वाटलं तुम्हाला ते वाटू दे. तुमचं नशीब तुमच्यासोबत, माझ्या मुलीचं नशीब तिच्यासोबत. आणि आम्हाला काही तसं काही हे नाही आहे. तर तुम्ही काय आता फोन वगैरे करू नका, तिचं आता लग्न वगैरे ठरलं. तरीसुद्धा म्हटले त्यांनी, म्हणजे माझं लग्न महिन्यावर आले, तर 1-2 वेळा भेटायचा पण त्यांनी भेटायचा प्रयत्न केला. आणि मग म्हटलं, माझी आई चिडली फार आणि त्यांच्या घरी गेले. आई आणि बाबा दोघंही त्यांच्या घरी गेले. आणि म्हटले, "परत माझ्या मुलीला तुमच्या भावानं त्यांच्या बहिणींना सांगितलं, तुमच्या भावानं जर माझ्या मुलीला परत बोलायचा प्रयत्न केला, तर म्हणजे आम्ही आमचं जे पण आहे संस्कार ते सगळे विसरून काय जे पाऊल उचलायचं ते उचलेन. परत कधीही माझ्या मुलीबरोबर बोलायचा किंवा कुठल्याही गोष्टीचा प्रयत्न करायचा नाही." आणि मला कळेना की ही व्यक्ती परत का असं वागायला लागलेली आहे. त्याच्यानंतर तोपर्यंत माझ्याकडे मोबाईल वगैरे पण आलेला होता. तर त्यांनी नंबर मिळवून माझा, ते मिळवलं कसा, काय हे आम्हाला पण नाही कळलं म्हणलं. पण नंबर मिळवून माझा फोन करायला मला प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि मग मी एकदा फोन उचलला आणि म्हणजे ते आईंच्या संस्कारात नाही, काही नाही, ह्या गोष्टी मी बाजूला ठेवल्या. आणि मी इतकी बडबडले म्हणल्या, इतकी बडबडले, की परत जर त्या माणसानं फोन केला मला, तर तो निर्लज्जातला निर्लज्ज असेल, असं अशा पद्धतीनं मी बोलले. आणि त्याच्यानंतर मात्र मग त्यांनी कधीही मला फोन केला नाही म्हणतात. पण ही गोष्ट खरी होती, की कुठेतरी म्हणजे हे जेवढं भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ह्याच्यातनं एवढी गोष्ट खरी होती, की आईंनी त्यांना कुठेतरी पश्चाताप घडवलेला होता आणि म्हणून ते परत भेटण्याचा प्रयत्न किंवा काय असेल काय माहीत नाही. का तर मग त्याच्यानंतर का मी दिसल्यानंतरच का ते बोलत होते, ह्या पण गोष्टींचा मला काही आजपर्यंत उलगडा झाला नाही म्हटला. पण ती गोष्ट तिथं थांबली आणि त्याच्यानंतर आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पण सगळे दिवस छान होते, पण मुलांच्या बाबतीत ते मला प्रॉब्लेम येत होते. त्यावेळेला सुद्धा आईनी खूप खूप मोठा आधार दिला मला म्हटल्या. इतके मोठे प्रॉब्लेम यायला लागले होते. असं वाटायला लागलं होतं की म्हणजे आता इथून पुढं माझं कसं होणार? का तर एवढ्या मोठ्या-मोठ्या गोष्टी खूप फिजिकली खूप मोठे-मोठे प्रॉब्लेम. आता खूप त्रास सहन करावा लागणार आहे फिजिकली, ही गोष्ट हे होती म्हणल्या. पण तुम्हाला सांगू म्हणल्या, खूप मी स्वतःवर पण काम केलं म्हणल्या. मी स्वतःची पण तेवढी केअर केली. माझ्या मिस्टरांनी मेन ज्या पण गोष्टी फिजिकली मला स्ट्राँग करतील त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून करवून घेतल्या म्हणल्या. आणि मला कुणालाही वाटत नव्हतं म्हणल्या की ही जी नॉर्मल डिलिव्हरी वगैरे होईल. पण म्हणल्या मला म्हणजे डिलिव्हरीच्या 9 महिन्याच्या दरम्यान पहिले एक 2-3 महिने खरंच खूप त्रास झाला म्हणल्या. झाला नाही असं नाही. पण तुम्हाला सांगू तो एक मोठा चमत्कार होता.
उपासना मी चालवली होती आणि त्या काळात मी नंतर बालोपासनेला पण सुरुवात केली म्हणल्या. मी बालोपासना हे करत नव्हते, पण बालोपासनेला पण मी नंतर सुरुवात केली आणि तुम्हाला सांगू म्हणल्या एवढा मोठा चमत्कार होता तो. त्याच्यानंतर मला फिजिकली खरंच कमी त्रास झाला. जो आता नॉर्मली होतोय तेवढा तर होणारच. पण खरंच मला त्रास कमी झाला त्याच्यानंतर आणि कुणालाही वाटतच नव्हतं म्हणल्या, की जी नॉर्मल डिलिव्हरी होईल. पण माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. बाळ अगदी व्यवस्थित झालं. सगळं म्हणजे असं बाळाला कुठल्या वजनामध्ये त्याच्या किंवा त्याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलंही म्हणजे हे झालं नाही. अगदी व्यवस्थित नॉर्मल बाळ झालं म्हटलं. भीती वाटायची, की आपल्याला इतके सारे प्रॉब्लेम्स निघालेले आहेत. पण आपण स्वतःकडे परत आपण लक्ष दिलं, आपण स्वतःवर काम केलं, तर त्या गोष्टी पण कव्हर होतात म्हणत होत्या त्या. आणि ते सगळं आईंनी करवून घेतलं. का तर जोडीदार अशा पद्धतीनं आईंनी निवडून दिला. आणि तुम्हाला सांगू नॉर्मल डिलिव्हरी झाली. मुलगा माझा खूप खूप आत्ता म्हणतात इतका गुणी आहे माझा मुलगा. आणि लहानपणापासून त्याला आईंचा सहवास मिळालेला आहे. गर्भातच त्याच्यावर आईंचे संस्कार झालेले आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली ते आईंच्या मार्गात खूप चांगल्या रीतीनं मुलगा पण आलेला आहे म्हणतात. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.